श्री स्वामी समर्थ. उद्या शुक्रवार चैत्र अमावस्या. ही एक अशी रात्र आहे ज्या दिवशी केलेला उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. उपाशी राहिलात तरी चालेल, पण आंघोळीच्या पाण्यात ही एक गुपित वस्तू टाकली तर तुमचा कोणताही शत्रू फक्त 2 दिवसातच शांत होईल. आणि एवढंच नाही तर 7 पिढ्यांचा पितृदोष देखील दूर होईल. नमस्कार मैत्रिणींनो, चैत्र अमावस्या ही खूपच शक्तिशाली तिथी मानली जाते. या दिवशी केलेले उपाय थेट आपल्या कर्मावर आणि नशिबावर परिणाम करतात. ज्यांच्या आयुष्यात सतत अडथळे येतात, शत्रू त्रास देतात, पैसाच टिकत नाही, घरामध्ये सतत भांडणं होतात, त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. काही लोक म्हणतातच, आम्ही खूप मेहनत करतो पण आम्हाला यशच का मिळत नाही, समजतच नाही. काही लोक म्हणतात, अचानक संकट येतात आणि त्या संकटांना सामोरे कसं जायचं हे आम्हाला समजतच नाही. यामागे अनेक वेळा पितृदोष असू शकतो, नकारात्मक ऊर्जा असू शकते, किंवा कोणाची वाईट नजर, वाईट दृष्ट तर असतेच, कारण ती दगडाला सुद्धा भेगा पाडते. कारण अनेक असू शकतात. श्री स्वामी समर्थ. पण एक साधा खूप सोपा उपाय आहे, तो तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच माहीत होईल, जो तुमच्या घरातच मिळणाऱ्या वस्तूने करता येतो. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की शत्रूसुद्धा शांत होतो, गार पडतो आणि आपल्या घरातील नकारात्मकता लवकरच दूर होते आणि लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरामध्ये होतो. तर मैत्रिणींनो, ती वस्तू आहे मीठ. आपलं जेवणातलं साधं मीठ किंवा सेंधव मीठ सुद्धा तुम्ही घेऊ शकता. होय, साधं मीठ, पण योग्य दिवशी योग्य पद्धतीनेच वापरलं तरच ते खूप मोठा बदल घडवू शकतं. तुम्हाला विश्वासच बसत नसेल, एवढं साधं मीठ. पण हो, मिठामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. उद्या सकाळी लवकर उठा, स्नानासाठी पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये 1 चिमूट मीठ टाका. आंघोळ करताना पाण्यामध्ये 1 चिमूट मीठ टाका. आंघोळ करताना मनातले मनात म्हणा, माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर हो. पाणी डोक्यावर ओतताना माझे सर्व शत्रू शांत होत, असे तुम्ही मनातले मनात म्हणा. मीठ हे शुद्धीकरणाचं प्रतीक आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट व्हावी असे तुम्हाला जर वाटत असेल, तर तुम्ही दर गुरुवारी पाण्यामध्ये मीठ टाकून तुम्ही तुमच्या घरातील फरशी पुसून घेऊ शकता. कारण मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं, त्यामुळेच मिठाला शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच जुन्या काळापासून दृष्ट काढण्यासाठी, वाईट ऊर्जा दूर करण्यासाठी मीठ वापरलं जातं. जर शक्य असेल तुम्हाला तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवा. संध्याकाळी दिवा लावा, पितरांसाठी प्रार्थना करा. हे केल्याने परिणाम अजून जलद म्हणजे लवकरच तुम्हाला मिळून येईल. घराच्या मुख्य दरवाजाजवळ लक्ष करून मीठ ठेवा. हा उपाय केल्यानंतर तुमचं मन शांत होईल, अडथळे सुद्धा कमी होतील आणि शत्रू स्वतःहून दूर जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नशीब बदलायला येथून पुढे सुरुवात होईल. कोणताही उपाय करताना श्रद्धा खूपच महत्त्वाची असते, त्यामुळे
हा उपाय करताना मनामध्ये तुमच्या भाव, भक्ती आणि श्रद्धाही असायलाच हवी. मनापासून केलं तरच परिणाम मिळतो. हा उपाय कोणावर वाईट करण्यासाठी अजिबात नाही, तर स्वतःचं रक्षण करण्यासाठी आहे. त्यामुळे घराचे संरक्षण करायचे असेल तर मी सांगितलेला उपाय तुम्ही नक्कीच करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मीठाचे अद्भुत फायदे हे भरपूर आहेत. फक्त आपण लक्ष देऊन ऐकायला पाहिजे, वाचले पाहिजे, ज्ञान घेतले पाहिजे, जे की आपण करत नाहीत. त्यामुळेच हा उपाय एकदा नक्कीच करून पहा. महत्त्वाचं, आपल्या व्हिडिओला हाईप द्या आणि आपल्या चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.